नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आतापर्यंत आपण असं पाहिलं होतं की कला आणि अद्वैत ह्या दोघांनाही राहुलवरती संशय आलेला असतो, कारण अद्वैतला सोडवण्यासाठी जी हिऱ्यांची परचेस ऑर्डर हवी असते ती राहुलकडे असते आणि तरीसुद्धा राहुलने ती परचेस ऑर्डर दिलेली नसते. आता या गोष्टीचं एक्सप्लेनेशन अद्वैतने राहुलला मागितल्याबरोबर राहुलकडे आता कशाही पद्धतीचं एक्सप्लेनेशन नसतं. उलट आता त्याच्याकडे काही उत्तर नसतं आणि त्यात तो खोटं बोलायला लागतो आणि त्यामुळे तो पकडला जातो. आता पकडला गेल्यावर आबा हे राहुलला आणि नैनाला प्रॉपर्टीतून बेदखल करतात आणि ते रोहिणीला सांगतात की रोहिणी, तुझ्या मुलाने प्रॉपर्टीसाठी जे काही केलं त्याच प्रॉपर्टीतून मी त्याला बेदखल करून टाकतो. आता इथे रोहिणीला खूप राग येत असतो आबांचा, पण तरीसुद्धा ती काही करू शकत नसते, कारण राहुलची चूक पकडली गेलेली असते. तर आता हे सगळं कलाला मान्य नसतं. कला म्हणते, आजोबा सगळं ठीक आहे, तुम्ही राहुलला बेदखल करताय, त्याला प्रॉपर्टी मिळणार नाही, सगळं ठीक आहे, पण कशावरून? राहुल पुन्हा काहीतरी अशी फालतू खेळी खेळणार नाही. या अगोदरसुद्धा राहुलने बऱ्याच चुका केलेल्या आहेत, पण प्रत्येक वेळेस अद्वैतने मोठा भाऊ म्हणून राहुलची प्रत्येक चूक पोटात घातलेली आहे, त्याला माफ केले. पण राहुल जर हा असाच वागत राहणार असेल तर आज थोडक्यावर निभावलं, पण पुढे जाऊन कधीतरी हे आपल्याला महागात पडेलच. त्याबरोबर आजोबा म्हणतात, कला मग नेमकं तुझं काय मत आहे? त्यावर कला म्हणते, ह्या चुकीसाठी जी शिक्षा योग्य आहे तीच शिक्षा राहुलला मिळायला हवी. त्याबरोबर पुढे आता अद्वैत म्हणतो, नक्की काय बोलायचं आहे तुला खरे? त्याबरोबर कला म्हणते, पोलीस कंप्लेंट. आपण जर या व्यतिरिक्त दुसरी कोणतरी व्यक्ती असती तर तिच्या विरोधात कंप्लेंट केलीच असती आणि पोलिसांनी तिला अटकही केली असती, मग राहुलला का नाही? त्याबरोबर आता मात्र इथे अद्वैत तयार नसतो, पण आजोबा म्हणतात की बरोबर आहे कलाचं, आणि मग पोलिसांना बोलावलं जातं. पोलीस येऊन राहुलला घरातून घेऊन जातात. आता इथे राहुल, मला सोडा, मला काही नाही केलं, मी काही नाही केलं बोलत असतो, मम्मा मला वाचव, पण आता रोहिणी आत्याही काही बोलत नाही. उलट तिलासुद्धा आता कला आणि अद्वैतचीच बाजू घ्यायला लागते. ती म्हणते की तू नालायकच आहेस, उगाच माझा मुलगा आहेस माझा, या गोष्टीचाच मला पश्चाताप आहे. आता 2-4 दिवस मध्ये उलटून जातात. घरातलं वातावरण हे जरा दूषित झालेलं असतं. अद्वैतही कलावरती नाराज असतो, कारण कलाने जे केलेलं असतं, राहुलला तुरुंगात पाठवलेलं असतं, ते अद्वैतलाही फार काही पटलेलं नसतं. अद्वैतला वाटत असतं की घरातली गोष्ट आहे, घरातच सॉर्ट आऊट केली असती. मग आता अद्वैत आणि कलामध्ये भांडण झालेलं आहे या गोष्टीचा अंदाज वरचेवर का होईना पण सरोजला येतो, आणि सरोजच्या ही गोष्ट व्यवस्थित लक्षात आलेली असते की कलाने जे काही केलंय ते अद्वैतच्याच भल्याचं केलंय. पुढे जाऊन अद्वैतलाच कशाचा प्रॉब्लेम होऊ नये यासाठीच हिने हे सगळं केलेलं आहे. त्यामुळे अद्वैत तिच्यावरती जे चिडतोय ते अत्यंत चुकीचं आहे. मग काहीही करून ह्या दोघांना पहिलं मला एक करावं लागेल, पण मग ते कसं? यांच्यामधला जो अबोला आहे तो कसा संपवायचा हा तिच्यासमोर खूप मोठा प्रश्न असतो. मग आता त्यामध्येच सरोजला सुचतं महाबळेश्वर. मग आता सरोज ही आबांना म्हणते की आबा, काही दिवस आपण कला आणि अद्वैतला कुठेतरी बाहेर फिरायला पाठवून देऊया, आउटिंगला पाठवूया. आबासाहेब म्हणतात की चालेल सरोज, तुझी आयडिया उत्तम आहे. अगं पण अद्वैत जाईल का फिरायला? त्याबरोबर सरोज म्हणते, जाईल का नाही, मी त्याची आई आहे, मी त्याला सांगणार की तू जायचं आणि त्याला जावं लागणार. त्याबरोबर आजोबा म्हणतात, ठीक आहे, जर तूच ठरवलं असशील तर मग मी तरी काय बोलणार, तुला जे योग्य वाटेल ते तू कर. त्याबरोबर सरोज म्हणते की ठीक आहे आबा. सरोज आता 7 days and 6 nights असं एक पॅकेज बुक करते महाबळेश्वरच्या एका खूप मोठ्या हॉटेलमध्ये, आणि कला आणि अद्वैतला सांगते की तुम्हाला उद्या सकाळी महाबळेश्वर जायचं आहे, त्यासाठी तयारीला लागा. आता कलाला तर काहीच प्रॉब्लेम नसतो, तर अद्वैत म्हणतो, महाबळेश्वर? आई अगं काय बोलतेस तू, तुला तरी कळतं आहे का? किती कामं पेंडिंग आहे तिथे आणि तू फिरायला कुठे जायला सांगतेस? त्याबरोबर सरोज म्हणत असते, मी काय सांगते ते मला बरोबर कळतं आहे, तू फिरायला जा. त्याबरोबर अद्वैत म्हणतो की नाही नको, एवढी कामं पेंडिंग आहे तिथे. त्याबरोबर सरोज अद्वैतला सांगत असते, मी बिझनेस आज नाही करत आहे अद्वैत, मी बिझनेस करते गेली 20-25 वर्ष जास्त झाली, त्यामुळे मी कसं काम करायचं हे मला माहिती आहे.
तू बिझनेस जॉईन करण्याच्या अगोदरपासून मी बिझनेस सांभाळतच होते. तू जा, काळजी करू नकोस, मी सगळं काम व्यवस्थित मॅनेज करेन. मी जा सांगितलं आहे. आता मात्र अद्वैतचा नाईलाज होतो, कारण आईने इतक्या जबरदस्तीने त्याला धरून बांधून जायला लावलेलंच असतं. अद्वैतला काही चॉईसच ठेवलेला नसतो. त्यामुळे आता तो कलाला सांगतो, ठीक आहे, पॅकिंग करायला घे, आपल्याला जायचं आहे, म्हणजे आपल्याला जावंच लागणार आहे. त्यानंतर आता कलाने छान सगळी पॅकिंग वगैरे केलेली असते. अद्वैत आणि कला हे दोघंही महाबळेश्वरला जाण्यासाठी सकाळ सकाळ घराच्या बाहेर पडणार असतात. पुन्हा सकाळी तयार होण्यावरून भांडण होतं. मी पहिले तयार होणार. मग शेवटी कसं बसं दोघंही पटापट आटपून घेतात आणि त्यानंतर आता महाबळेश्वरला जायला निघतात. सरोज त्यांना सांगते की जिथे जिथे जवळ जाताना तुम्हाला देवस्थळं सापडतील तिथे तिथे थांबा आणि दर्शन घ्या. आता आईने दर्शन घ्या सांगितलेलं असतं, त्यामुळे अद्वैत म्हणतो की बरं ठीक आहे, घेऊ आम्ही दर्शन. रस्त्यात जाताना त्यांना जिथे जिथे गणपतीचं मंदिर, कुठलं एखाद्या देवीचं मंदिर जे काही सापडतं तिथे सगळीकडे ते थांबतात, दर्शन घेतात, तिथे दान करतात आणि तिकडनं पुढे निघतात. आता असंच करत करत फायनली ते दोघंजणं त्यांचं जे हॉटेल असतं तिथे पोहोचलेले असतात. आता हॉटेलला पोहोचल्यावरती कला आणि अद्वैत सगळ्यात अगोदर म्हणतात की खूप थकलो आहे, जरा फ्रेश होणं गरजेचं आहे, काहीतरी खाऊन घेणं गरजेचं आहे. मग आता दोघंही फ्रेश होण्यासाठी, काहीतरी खाऊन घेण्यासाठी आपापल्या रूमला निघून जातात. आता ते लोक वरती रूममध्ये जातात, छान दोघंही फ्रेश वगैरे होतात, खायला मागवतात, वरती बसून रूममध्येच खातात आणि सरळ झोपून घेतात. आता त्यांचा पहिला दिवस तर जरा रिलॅक्स होण्यामध्ये, आराम करण्यामध्ये निघून गेलेला असतो. आता त्यांचा दुसरा दिवस असतो आणि दुसऱ्या दिवशी ते दोघंही आता खाली आलेले असतात. आता खाली त्यांना कळतं की कपलसाठी एक स्पर्धा ठेवलेली आहे इथल्या लोकांनी, आणि ते सुद्धा न्यूली मॅरिड कपलसाठी. ज्या स्पर्धेमध्ये आता हजबंड आणि वाईफ दोघांनीही एकत्र पार्टिसिपेट करायचं आणि त्यातले टास्क कंप्लीट करायचे. जे टास्क कंप्लीट करतील त्यांना आता त्या हॉटेलकडून काहीतरी गिफ्ट मिळणार असतं आणि त्याचबरोबर त्यांना बेस्ट कपल अशी ट्रॉफीसुद्धा मिळणार असते. आता अद्वैतला तर या सगळ्या गोष्टी करण्यात काहीच इंटरेस्ट नसतो, पण कलाला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूपच रस असतो. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर चल ना, आपण पण खेळूया. अद्वैत म्हणतो, तुला खेळायचं तू खेळ, मी नाही खेळणार. त्यावर कला म्हणते, त्यांनी काय सांगितलं हे तुला ऐकू आलं नाही का, बहिरा झालायस? त्यावर अद्वैत म्हणतो, आता काय? त्यावर कला सांगत असते की त्यांनी सांगितलं ना की कपल्ससाठी खेळ आहेत म्हणून, मग मी एकटी कशी खेळणार, मी काय स्वतःमध्येच कपल आहे. त्याबरोबर अद्वैत म्हणतो, खरे तुला खेळायचं असेल तर तू तुझं बघ, मला खेळायचं नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी. त्याबरोबर कला आता जबरदस्तीने हट्ट धरून बसते की नाही, मला खेळायचं म्हणजे खेळायचं आहे, तोपर्यंत मी झोपायला वरती जाणार नाही, आणि जर मी झोपायला जाणार नाही तर मी इथे कोणाला झोपू देणार नाही. आता तू ठरव तुला काय करायचं आहे. अद्वैतला कलाची सवय माहीत असते, तिने जे बोलली ते ती करणारच. त्यामुळे तो म्हणतो, खेळ कर, काय करायचं आहे. मग काय, कला आणि अद्वैत छान गेम वगैरे खेळतात आणि जिंकतात सुद्धा. त्यानंतर अद्वैत म्हणतो, झालं हॅपी, आता चला झोपायला, आणि मग दोघंही जाऊन झोपतात. दुसऱ्या दिवशी आता दोघंही फिरायला बाहेर पडलेले असतात. आता फिरायला आलेले असतात, छान मस्त फिरत असतात, ओळखीचे 1-2 लोकही भेटतात. त्याबरोबर अद्वैत त्या लोकांना कलाची ओळख, त्याची बायको अशी सांगतो. हे बघून कलाला खूप आनंदही होतो, पण आता ती अद्वैतला तिचा आनंद दाखवत नाही, कारण तिला वाटतं की जर मी ह्याच्यासमोर उगाचच ओव्हर रिॲक्ट केलं तर हा मला आकड दाखवेल, त्यापेक्षा कशाला ओव्हर रिॲक्ट करावं, आपण आपलं शांतच राहावं. आणि मग कला शांत राहते. त्यानंतर कला आणि अद्वैत हे दोघंही जण फिरत असतात, मजा मस्ती करत असतात. शॉपिंगला आता ते दोघं जातात आणि तिथे पहिल्यांदा त्यांची चॉईस सेम होते आणि दोघंजणं शॉपिंग करत असतात. तर दुसरीकडे आता हे सगळं काही सुरू असताना जर मिठाचा खडा टाकला नाही तर घरामध्ये रोहिणी आत्या किंवा नयना आहेत हे कळणार कसं. त्यामुळे आता नयना आणि रोहिणी आत्या ह्या दोघींनी मिळून आता कला आणि अद्वैतला त्रास द्यायचा असं ठरवलेलं असतं. रोहिणी आत्याला तर खूप जास्त राग आलेला असतो, तिचा संताप होत असतो. ती वस्तुकांची आदळआपट करते, खोलीची अस्ताव्यस्ती करते, सगळ्या वस्तू का इकडून तिकडून फेकून देते, तोडफोड करायला लागते, ब्लँकेट उषा सगळं काही जमिनीवरती टाकून देते. त्याबरोबर पुढे ती म्हणत असते की ही सरोज वहिनी स्वतःला काय समजते, काल परवापर्यंत आपल्या गटात होती, त्या कलाला इतका त्रास द्यायचा तितका त्रास द्यायचा म्हणून आपल्याबरोबर कट करत होती, आणि आज तिला स्वतःच्याच मुलाबरोबर महाबळेश्वरला फिरायला पाठवले. नाही, आता खूप झालं या सरोज वहिनीचं, माझ्या मुलाला अटक करवलं काय, आता नाही जर हिला धडा शिकवला तर नाव नाही सांगणार रोहिणी. त्याबरोबर नैना म्हणते, मॉम इन लॉ तुम्ही काही काळजी करू नका,
या सगळ्यामध्ये मी सुद्धा तुमच्याबरोबर आहे, कारण त्यांनी काय फक्त तुमच्या मुलालाच नाही तर माझ्या नवऱ्यालासुद्धा जेलमध्ये घालवलं. अहो ती कला, ती स्वतः माझ्या नवऱ्याला जेलमध्ये घालवलं तिने आणि स्वतः मात्र स्वतःच्या नवऱ्याबरोबर चांगली मजा मारायला फिरायला गेली. काय समजतात स्वतःला. त्याबरोबर लगेचच रोहिणी म्हणत असते की माझे हात तेव्हा दगडाखाली होते, मला काही बोलता आलं नाही, कारण राहुलने खरोखर चूक केलेली सगळ्यांच्या नजरेत दिसत होती. राहुलने माझ्या मुलाने केलेली प्रत्येक गोष्ट यांना सलते, यांच्या डोळ्यात येते, पण अद्वैतने काहीही केलं तरी ते मात्र यांच्या डोळ्यात दिसत नाही. ते काही नाही, आता मी अद्वैतला सोडणार नाही. असं काहीतरी केलं पाहिजे ना की त्या सरोज वहिनीला आणि त्या कलाला अगदी कायमची जन्माची अद्दल ठरली पाहिजे. पण काय करायचं. आता इथे रोहिणी आत्ता विचार करत असते तर इथे नैनाच्या फालतू डोक्यामध्ये मात्र एक बकवास आयडिया आलेली असते आणि नैना म्हणते, मॉम-इन-लॉ मला आयडिया सुचते. त्याबरोबर लगेचच नैना ही असं म्हणाल्यावर रोहिणी म्हणते, मग काय मुहूर्त बघतेस सांगण्याचा, सांग पटकन. त्याबरोबर नैना ही रोहिणीला सांगते की आपण जर कला आणि अद्वैतला महाबळेश्वरवरून घरी येऊच दिलं नाही तर. आता रोहिणीला त्या दोघांना महाबळेश्वरवरून घरी येऊच दिलं नाही तर या शब्दांचा अर्थ काही व्यवस्थित लागलेला नसतो. तर दुसरीकडे कला आणि अद्वैत हे दोघंजणं मस्तपैकी एन्जॉय करत असतात, खात पीत असतात आणि आता खाऊन पिऊन ते दोघंही त्यांच्या हॉटेलवरती आलेले असतात. तर इकडे लगेचच रोहिणी म्हणत असते, म्हणजे नेमकं तुझ्या डोक्यात काय सुरू आहे. हे बघ, जे काही असेल ते अगदी स्पष्टपणे क्लिअर कट मला पटकन सांगून टाक. त्याबरोबर लगेचच आता नैना म्हणायला लागते की मॉम-इन-लॉ अहो मला हेच म्हणायचं आहे की आपण जर कला आणि अद्वैतला घरी येऊच दिलं नाही तर घरी येता येताच काहीतरी अपघातही होऊ शकतो ना त्यांच्या गाडीचा, किंवा काही रस्त्यात हादसाही घडू शकतो. चांदेकर ज्वेलर्सचा एकुलता एक वारस अद्वैत चांदेकरवरती. त्याबरोबर ही आयडिया रोहिणीला सुद्धा पटलेली असते. तर आता इथे कला आणि अद्वैत हे दोघंजणं छान एकत्र मजा करत असतात. रोहिणीने आणि नैनाने त्यांना जीवानिशी मारण्याची सुपारीही काही गुंडांना दिलेली असते. ते गुंड खूप भयानक दिसत असतात. ते कला आणि अद्वैतचा पाठलाग करायला सुरुवात करतात. पण जेव्हा जेव्हा ते त्यांना मारण्याचा प्रयत्न करतात काहीतरी अशी घटना घडायची की त्यामुळे कला आणि अद्वैत हे तिथून निसटले जायचे आणि त्या गुंडांच्या हाती काही ते लागायचे नाही. पण आता ही गोष्ट कला आणि अद्वैतलाही माहीत नसते की आपल्या मागे गुंड लागलेले आहेत, ते आपल्याला जीवानिशी मारण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे रोहिणी आत्या ही त्या गुंडांना ओरडत असते, त्यांना विचारत असते की तुम्हाला एक कामही धड जमत नाही का. एका व्यक्तीला फक्त संपवायचं होतं आणि त्या दुसऱ्या व्यक्तीचा तर काही रोलच नाही आहे. तिला काय, तिला फक्त तुम्ही एखादी काही वस्तू जरी फेकून मारली जोरात तरी तिचा जीव जाईल. शेवटी मुलगी आहे ती, पण तेही तुम्हाला जमलं नाही. अरे काय करताय तुम्ही लोक. इतकं जर हळू काम केलं तर कसं होईल तुमचं. हे बघा, काहीही झालं तरी मला अद्वैत चांदेकर आणि कला खरे हे दोघंही घरी पोहोचलेले नको आहेत. जर ते दोघंजणं घरी पोहोचले ना तर याद राखा तुमची गाठ माझीशी आहे. तुम्ही त्यांना मारण्यामध्ये यशस्वी किती होताय किती नाही हे जरी तुमच्या जीवाला माहिती असलं आणि ते काम किती अवघड आहे असं जरी तुम्हाला वाटत असलं ना तरीसुद्धा तुम्हाला मारणं आणि ते पचवणं माझ्यासाठी अवघड नाही आहे. त्यामुळे पुढचं प्लॅन आणि पुढचा काम करताना व्यवस्थित कराल याची पुरेपूर खात्री बाळगा, काळजी घ्या आणि मगच कामाला हात घाला, कळलं. त्याबरोबर आता ते गुंड रोहिणीला म्हणायला लागतात, अहो मॅडम तुम्ही कशाला चिडताय, आम्ही तुमच्याकडनं ॲडव्हान्स घेतलेला आहे, त्यामुळे आम्ही आमचं काम हे अगदी व्यवस्थित चोख आणि वेळेच्या आतच पूर्ण करू. तुम्ही आमच्या कामाचं काही टेन्शन घेऊच नका. रोहिणी म्हणत असते, टेन्शन मी नाही, टेन्शन तुम्ही घ्यायचं तुमच्या कामाचं आणि काम व्यवस्थित वेळेच्या आत पूर्ण देखील करायचं, कळलं. ठेव फोन. आणि मग रोहिणी फोन कट करते. तर दुसरीकडे आता कला आणि अद्वैतचं छान सगळं फिरून वगैरे झालेलं असतं. दोघांनीही खूप एन्जॉय केलेलं असतो. आता वेळ आलेली असते ती म्हणजे हॉटेलला निरोप देऊन निघण्याची. अद्वैत हॉटेलच्या ओनरला सांगतो, खरंच खूप मजा आली तुमच्या इथे राहून, छान वाटलं. काही दिवस जरा सगळ्या गोष्टींचा विसर पडला. त्याबरोबर आता त्या हॉटेलचा ओनरसुद्धा तुमच्यासारखी जर उत्तम लोक आमच्या इथे आली तर नक्कीच आमच्याही हॉटेलचं नाव लौकिक होईल. सर पुन्हा नक्की व्हिजिट करा असंही सांगतो. त्याबरोबर अद्वैत म्हणतो, हो शुअर, नक्की येऊ. आणि मग कलासुद्धा म्हणायला लागते की खरोखर खूप छान होतं तुमचं हॉटेल, मजा आली आम्हाला, बरं वाटलं, एकत्र वेळ घालवता आला आणि जे खेळ वगैरे होते त्यामुळे तर आणखीनच जास्त गंमत आली. त्याबरोबर लगेचच तो ओनर
थँक्यू म्हणायला लागतो. इतक्यात तो मॅनेजरसुद्धा तिथे पोहोचलेला असतो. कला अद्वैत मॅनेजरचाही निरोप घेतात आणि तिकडनं निघतात. आता ते दोघंही रात्रीच्या वेळी निघालेले असतात. आता रात्री ते दोघंजणं निघालेले असतात. अद्वैत ड्राईव्ह करत असतो, कला बसलेली असते. इतक्यात अचानक त्यांची गाडी थांबते. कला आणि अद्वैत गाडीतून खाली उतरतात आणि बघतात तर काय, गाडीचा टायर पंक्चर झालेला असतो. अद्वैत म्हणतो, बापरे, टायर पंक्चर झाला आहे, आता इथे स्टेपनी काढा, स्टेपनी लावा, खूप वेळ जाणार आहे खरे. त्याबरोबर कला म्हणते, पर्याय आहे का आपल्याकडे चांदेकर? त्यावर अद्वैत म्हणतो, काहीच नाही. मग लगेच कला म्हणते, ठीक आहे, मग तू लाव स्टेपनी वगैरे, मी बसते. आणि मग ती बसून घेते. आता अचानक काही गुंड येतात आणि कला आणि अद्वैतवरती पाठमोऱ्या पद्धतीने हल्ला करतात, त्यांना मारायला लागतात. त्याबरोबर कसंबसं करून आता कला आणि अद्वैत तिथपासून सुटतात आणि धावत पळत कसंबसं मेन रोडपर्यंत पोहोचतात. आणि मग तिथे येऊन दुसरी एका गाडीला हात करून ते लोक घरी पोहोचतात. आता कला अद्वैतला घरात बघून रोहिणीला आणि नैनाला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर कला अद्वैत फिरायला गेले होते, मग येताना त्यांची ही अशी अवस्था कशी काय झाली, हा प्रश्न रोहिणी, रजनी, त्याचबरोबर सरोज यांना पडलेला असतो. रजनी लगेचच म्हणायला लागते, अद्वैत, कला, अरे काय आहे हे सगळं, तुम्ही फिरायला गेला होतात ना? मग त्याबरोबर सरोजसुद्धा म्हणत असते, अद्वैत, अरे काय, कुठे गेला होतास? मारामारी केलीस की काय कुठेतरी कोणाबरोबर? त्याबरोबर आबा म्हणतात की एक मिनटं थांबा, एकसारखे प्रश्न विचारू नका, जरा बसून दम खाऊ दे, मग त्यांना प्रश्न विचारा. तर दुसरीकडे रोहिणी मात्र आता प्रचंड घाबरलेली असते, कारण तिला माहिती असतं की ही कला काही आता ह्या गोष्टींच्या मुळाशी गेल्याशिवाय गप्प बसणार नाही. आणि जर ती या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी गेली तर मात्र आपलं जगणं अशक्य करून टाकेल, कारण कला ही जे काही कोणी केलेलं असतं त्याला शिक्षा ही मिळवून देतेच. जर ती राहुलच्या बाबतीत हे सगळं करू शकते तर माझ्या बाबतीत का नाही करणार? तर दुसरीकडे आता इकडे कला आणि अद्वैत घरातल्या सगळ्यांना सांगून टाकतात की त्यांच्याबरोबर महाबळेश्वरून येताना नेमकं काय काय झालं ते. हे सगळं ऐकून घरातल्या सगळ्यांनासुद्धा खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो की हे सगळं कोणी आणि का केलं असेल, कारण आता राहुलसुद्धा जेलमध्ये आहे, त्यामुळे त्याचासुद्धा या सगळ्याशी काही संबंध नाही आहे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता आजचा आपला हा व्हिडिओ इथंच संपवूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.